नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सोमवार 9 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आज तुरीला जालना बाजार समितीमध्ये 8,000 रुपयाचा दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला असेच पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे जालना. अवकल्य तुरीला 48 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 7,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,000 रुपये. पुढील बाजार समिती जालना आहे. लाल तुरीला अवकाल्य आहे 492 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,991 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला अवकाल्य आहे 1,884 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,980 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती अमरावती. तुरीला अवकाल्य आहे 6,246 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 7,450 रुपये, सर्वसाधारण दर 7,725 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,998 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे धुळे. लाल तुरीला अवकाल्य आहे 50 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 4,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4,890 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,505 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे आर्वी. लाल तुरीला आवक आलेली आहे 390 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती जिंतूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 20 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपयाचा. शेवटची बाजार समिती गंगाखेड. लाल तुरीला आवक आलेली आहे 35 क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपयाचा. तर मित्रांनो, असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.